राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आणि दिल्ली पाठोपाठ देशातील सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव म्हणून नावाजलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या भरघोस यशानंतर यंदा देखील पुणेकरांसाठी हा महोत्सव त्याच भव्य दिव्य पद्धतीने 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे। विविध भाषांमधील पुस्तकांची दालने तसेच मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक पलांडे आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय तडके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना युवराज मलिक म्हणाले की राष्ट्रीय पुस्तक न्यास सातत्याने देशाच्या विविध भागांमध्ये पुस्तक महोत्सवांचे आयोजन करत असते। मागील वर्षी पुण्यात आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे यंदा आणखी भव्य स्वरूपात या महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे। या महोत्सवासाठी आत्ताच 700 पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली असून आणखी 200 स्टॉल धारकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। या महोत्सवात वाचन संस्काराला बळ मिळेल असे विविध कार्यक्रम होणार असून देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिकांची उपस्थिती हे या महोत्सवाचे आकर्षण आहे। तसेच यामध्ये मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बालचित्रपटांचा महोत्सव होणार आहे। यावेळी बोलताना संयोजक राजेश पांडे म्हणाले की अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून या पार्श्वभूमीवर यंदाच्या महोत्सवात मराठी साहित्याचे विविध पैलू पुणेकरांसमोर अभिनव पद्धतीने उलगडणार आहेत। उद्घाटनाने समारोह सत्रामध्ये साहित्याला केंद्रस्थानी ठेवून विविध सत्र होणार आहेत। या महोत्सवात 19 ते 22 या 4 दिवसांच्या कालावधीत पुण्यातील साहित्यिकांचा सहभाग असलेले विशेष कार्यक्रम होणार आहेत। या महोत्सवाला डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सक्रिय सहकार्य लाभले आहे। तसेच अन्य साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। मिलिंद मराठे म्हणाले की या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राची खाद्य जत्रा देखील पुणेकरांना अनुभवता येणार आहे। नमस्ते, मी मिलिंद मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 9 दिवस पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आम्ही पुणे पुस्तक महोत्सवाचं पुन्हा एकदा आयोजन करतो आहोत। हे पुणे पुस्तक महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक ॲडिशन्स आम्ही केलेले आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचं ॲडिशन आम्ही जे केलेलं आहे ते आहे त्यातले शेवटचे 3 दिवस 20, 21 आणि 22 आम्ही पुणे लिटरेचर फेस्टिवल आम्ही करतो आहोत। त्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीचे 8 सेमिनार्स, परिसंवाद, व्याख्यानं साहित्यावरती आम्ही आयोजित करतो आहोत। यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही ॲड केली आहे ती म्हणजे चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल। विद्यार्थ्यांकरता आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुंदर चित्रपटांचं प्रदर्शन दाखवणं हे आम्ही एका वेगळ्या दालनामध्ये आम्ही इथे करतो आहोत। त्याचबरोबरीने आज जवळजवळ 600 स्टॉल्स हे आमचे बुक झालेले आहेत। 50च्या वर कार्यक्रमांच्या रिक्वेस्ट की जे पुस्तक महोत्सवामध्ये लेखकांबरोबर संपर्क, लेखकांनी स्वतःच्या हस्ताक्षरांनी पुस्तक सर्वांना द्यावं, अनेक पुस्तकांचं प्रकाशन, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। त्याच्या बरोबरीने रोज संध्याकाळी भारताच्या वेगवेगळ्या राज्यातल्या विविध सांस्कृतिक कलाकृतींचंही प्रदर्शन, अभिव्यक्ती इथे होणार आहे। मग तो मणिपूरचा बँड असेल, काश्मीरमधल्या समूहाचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यामुळे असे अनेकविध कार्यक्रम या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये होतील। माझी आपल्याला सगळ्यांना पुणेकरांना नम्र विनंती आहे की 14 ते 22 डिसेंबर चालणाऱ्या या पुस्तक महोत्सवामध्ये खरं म्हणजे रोज एकदा भेट द्या, 2 तास 3 तास भेट द्या, वेगवेगळी पुस्तकं बघा, विकत घ्या आणि वाचन संस्कृतीला हातभार लावा।